ठरलं तर मगच्या आजच्या भागात नागराज सगळ्यांसमोर सुमनसाठी कळवळा दाखवत मोठी नाटकबाजी करताना दिसतो. इतके दिवस सुमन कुठे आहे, तिची किती आठवण येत होती असं सांगत तो हळहळ व्यक्त करतो. पण कुणाचं लक्ष नसताना तो सुमनला गुपचूप धमकावतो, सायली किंवा अर्जुनला काहीही सांगायचं नाही, तोंड बंद ठेवायचं, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. सुमन प्रचंड घाबरलेली असते आणि हे सायली अर्जुनच्या नजरेतून सुटत नाही. अर्जुन मुद्दाम नागराजला बाजूला घेऊन थेट प्रश्न विचारतो, तुझ्या फोनवर आलेल्या त्या व्हिडिओच काय? नागराज गोंधळतो आणि अर्जुन त्याला सुमनच्या किडनॅपिंगचा व्हिडिओ दाखवतो. क्षणात नागराजच्या पायाखालची जमीन सरकते. प्रिया सुद्धा घाबरते. सायली सांगते की काव्याने सखीचे फोटो शेअर केले त्याच वेळेस हा व्हिडिओ त्यांच्या फोनवर आला होता. नागराज मात्र खोटं बोलतो, आपल्या फोनवर असा कुठलाही व्हिडिओ आलाच नव्हता, नाहीतर मी सुमनला शोधलं नसतं का? प्रत्यक्षात त्याने तो व्हिडिओ आधीच डिलीट केलेला असतो. प्रिया उलट म्हणते की व्हिडिओ डिलीट करणं शहाणपणाचं काम होतं. या सगळ्या गोंधळात सुमनची तब्येत बिघडते. प्रताप सगळ्यांना सांगतो की सुमनला इथेच आराम करू द्या, तिची हालत बाहेर जायची नाही. प्रतिमा मात्र देवघरात दिवा लावण्यासाठी घरी जायचं कारण देते. सुमन इथेच राहिली तर धोका वाढेल हे नागराजच्या लक्षात येतं, म्हणून तो सगळ्यांना आपल्या घरी जायचा प्रस्ताव ठेवतो. पण सायली ठामपणे सांगते हे घर सुमन काकूंचंच आहे. नागराज निरुत्तर होतो. सुमनला नागराजपासून दूर ठेवण्यासाठी सायली अर्जुनने आखलेला हा प्लॅन असतो. दुसरीकडे साक्षी सुद्धा प्रचंड घाबरलेली असते. महिप्त जेलमध्ये असूनही कुणाला तरी साक्षी शिखरे जिवंत असल्याचं कळलेलं असतं, तो कोण आहे याचा विचार ती करत असते. तेवढ्यात सचिन येतो आणि बाहेर जेवायला जायचा आग्रह करतो, पण साक्षी घराबाहेर पडायलाच नकार देते. तिचा फोन सुद्धा बंद असतो. सायली आज सुमनसोबत तिच्या खोलीत राहणार असल्यामुळे अर्जुन नाराज होतो, पण सायली त्याला समजावते. सुमन सुभेदारांकडेच राहणार हे कळल्यावर नागराजची झोप उडते. भावनेच्या भरात सुमननं सत्य सांगितलं तर आपलं सगळं उघड होईल या भीतीने तो अस्वस्थ होतो. रात्री उशिरा तो प्रियाला फोन करून बजावतो, काहीही झालं तरी सुमनवर लक्ष ठेव आणि सायली अर्जुनला घराबाहेर पडू देऊ नकोस. दोघांची गुप्त प्लॅनिंग सुरू असते. सायली सुमनच्या खोलीत गेल्यावर तिला नागराजने दिलेला त्रास, महिपने केलेली फसवणूक आठवते आणि ती अस्वस्थ होते. पाणी आणायला जात असताना तिचा धक्का प्रियाला लागतो आणि प्रियाचा फोन खाली पडतो. स्क्रीनवर नागराज काका नाव दिसताच सायली सतर्क होते. प्रिया फोन उचलण्याआधीच सायली कॉल घेते. नागराज समजतो की प्रिया बोलते आणि काळजी व्यक्त करत सूचना देत राहतो. पण सायली म्हणते मी सायली बोलते. हे ऐकताच नागराज हादरतो. सायली थेट प्रश्न विचारते, इतक्या रात्री प्रियाला फोन का? नागराज पुन्हा खोटं कारण देतो, सुमनची काळजी वाटली म्हणून. सायलीला शंका येते. ती सांगते की ही चौकशी तुम्ही मला किंवा अर्जुनलाही करू शकला असतात. नागराज सफाई देतो, प्रिया माझी पुतणी आहे, ती मला समजून घेते. तेवढ्यात प्रिया घाईघाईने फोन सायलीच्या हातातून काढून घेते. झोपा आता असं म्हणत तिथून पळ काढते.